अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. जय भीम हाच नारा द्यावा असं वाटतं. माझ्याबरोबर ॲडव्होकेट अर्चना मोरे आल्या आहेत, आमच्या पूनम कनौजी आल्या आहेत, मुंबईच्या गरीब वस्त्यांसाठी काम करणाऱ्या आमच्या घर बचाव घर आंदोलनाच्या पेशवाने आल्या, रविदास भाऊ ओवाळ. पहा लकवा झालेला आहे, इतके वर्ष या वस्तीमध्ये राहत आहेत. 1982 मध्ये ही वस्ती डिक्लेअर झाली स्लम म्हणून. महाराष्ट्र स्लम ॲक्ट जो आहे 1971चा तो यांना लागू होतोय. तेव्हा यांना आता SRAच्या खाली जे घर द्यायचं आहे ते यांच्या सहमतीने विकासक ज्याला म्हणतात, ते विकासक म्हणजे काय हो, बिल्डर असतात. बिल्डिंग कोण बांधतात हो, आमचे श्रमिक बांधतात. पण जे पैशाचा निवेश करतात त्यांनाच विकासक म्हटलं जातं, बिल्डर म्हटलं जातं. असो, त्यांच्यासाठी त्यांची निवड करणं याची पूर्ण प्रक्रिया SRAची ठरलेली आहे.
यामध्ये 70% एखाद्या वस्तीतल्या कुटुंबांची सहमती आवश्यक असते. आता भक्ती एंटरप्राइजेसनी खूप यांना आश्वासनं दिली होती, इथे घर देण्याचं आश्वासन आणि चांगलं घर देण्याचं आणि अंतर 1 किलोमीटर अंतर तेवढ्या आम्हाला 12 किलोमीटर अंतरावर टाकलं. आता टाकलं नाहीये, बिल्डिंग बांधली इथे जा म्हणताय. हाकाली आमची हा मोडलेलं घर. बरोबर. आधी त्यांची काही घरं त्यांनी मोडली. त्या 50 लोकांना वारजेला टाकलं. आता त्याच्यामधली सुद्धा काही जण परत आली आणि जी 35 घर आहेत त्यातल्या 28 लोकांना तिथूनही हटण्याची नोटीस दिली आहे. हे कसं काय होऊ शकतं? आणि भक्ती एंटरप्राइजेसचा जो LOI आहे, लेटर ऑफ इंटेंट ज्याला म्हणतात, तो SRAनी मंजुरी दिल्याचा असतो. आता त्याच्यामध्ये काय आहे त्याप्रमाणे काम करायला लागतं. मी आत्ता LOIची कॉपी मागितली आहे, पण SRAच्या त्या कायद्याखाली जो सगळ्यात मोठा घोटाळा होतो तो TDR म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स. त्यामुळे बिल्डर काय करतात की गरिबांना कुठेतरी बाजूला टाकतात आणि त्यांना स्वतःला समुद्रकिनारी किंवा विधी अशा पर्यटकांना सुंदर वाटेल अशा जागी तिथे त्यांना घरं बांधण्याची जी कमर्शियल असतात, जी विकायची असतात, गरिबांना मोफत घरं द्यायची असतात, तर ती घरं बांधण्याची ते परमिशन घेतात. हे जे होतं हा सगळा घोटाळा होतो आणि पात्र अपात्र करण्यामध्ये सुद्धा. ज्या पद्धतीने साखळी उपोषण प्रशासनाच्या विरुद्ध, महानगरपालिकेच्या विरुद्ध या ठिकाणी आज पुकारलं गेला, त्यानिमित्त ज्या पद्धतीने साखळी उपोषण पुकारल्यानंतर संपूर्ण कोंढवावासियांनी याला भरभरून पाठिंबा दिला की हे जो DP रोड आहे शिवनेरी नगरचा तो खूप गरजेचा आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष साईनाथजी बाबर हे या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आहे. त्यांनाही माहिती आहे की या DP रोडची या कोंढवावासियांसाठी किती अत्यंत नितांत गरज आहे. गेले 2017 पासून त्याआधी देखील या ठिकाणी प्रशासनाला वारंवार सांगून 2002 मध्ये हा DP रोड मंजूर झालेला आहे. शिवनेरी नगरचा ज्योती हॉटेल पासून तर कुमार पृथ्वीपर्यंत. आज आपण पाहतोय की या ठिकाणी ट्रॅफिकचं जे बोजार झालेलं आहे, ट्रॅफिकचा जो गोंधळ झालेला आहे, जर हा DP रोड जर खुलला तर या ठिकाणी निम्म्याच्या वरती ट्रॅफिक या ठिकाणी कमी होणार आहे. त्याच पद्धतीने आमच्या ठिकाणी स्वच्छतेचे विषय आहे. 1-1, 1.5 पावणे अर्धा किलोमीटरच्या गल्ल्या आहे ते स्वच्छ करता येत नाही, गाडी जाता येत नाहीये. त्याच्यामुळे गाडीचं साम्राज्य झालेलं आहे. जर हा DP रोड चालू झाला तर त्या ठिकाणी तो एक प्रश्न मार्गी लागणार आहे.